नमस्कार. CFP न्यूजमध्ये सुनील वाघमध्ये आपले स्वागत करीत आहे. लोकशाही संरक्षणार्थ अंबरनाथ येथे विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चामध्ये असंख्य विद्यार्थी सामील होते. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात हा जो मोर्चा आहे हा खरं तर सोनम वांगचुक जे आमचे एक समाजसेवक आहेत, ज्यांना दिल्लीमध्ये अमानुषपणे दुर्दैवी पद्धतीने उचलून सफदरजंग अस्पतालमध्ये ऍडमिट करण्यात आलं, याच्या निषेधार्थ अंबरनाथचे युवक सुधीर शेलार असतील, नितीन इनकर असतील, नूरे रहमान शेख असतील किंवा आमचे ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे आणि विद्यार्थी संघटनेचे बरेच या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी काढण्यात आला. हा जो देश आहे, ही जी सरकार आहे, या सरकारला युवकांशी बोलणं करावंच लागेल आणि सोनम वांगचुकांना अशा अवेग पद्धतीने उचलण्यापेक्षा जर त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा या सरकारने प्रयत्न केला असता तर निश्चित या देशच्या युवकांनी विचार केला असता. मात्र या सरकारने दुर्दैवी पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि लोकशाहीवर केलेला हा जो घणाघात आहे हा या देशाचा युवा कधीच खपवून घेणार नाही. याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा या ठिकाणी युवकांनी काढलेला आहे आणि आम्ही कठोर शब्दात या गोष्टीची निंदा करतो आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहांना या आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्हाला जर या गादीवर बसायचं आहे तर युवकांचा, विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विषयाला बोलून तुम्हाला मार्ग काढावा लागेल. तुम्ही जर तानाशाही कराल तर हा युवा तुमची गादी खाली केल्याशिवाय शांत बसणार नाही. भारत माता की जय. आज या देशामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती अतिशय विरोधाभास आणि चिंताजनक आहे. मोदी आणि शहा हे या देशाला लुटून खाण्याचं काम तर करतच आहेत, पण इथं असणाऱ्या लोकांप्रती एक भीतीचं वातावरण निर्माण करून लोकांना दाबण्याचं काम करत आहेत आणि लोकशाहीला कुठंतरी संपवण्याचा यांचा कट कारस्थान आहे का, अशी शंका आज भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आज सोनम वांगचुक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क सन्मानासाठी इतक्या दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्या दिल्लीतल्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. हे सुनियोजित कट होतं आणि त्यांना पांढऱ्या कपड्याच्या आडून त्यांनी पळून लावलं. लोकशाहीचा गळा घोटला, याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना दाबण्यासाठी तिथल्या कमिशनर ऑफिसरला सुद्धा तिथून त्यांनी बदली केली, याचा मी निषेध करतो आणि आम्ही सर्व या आंदोलनात पूर्ण ताकदीने आता उतरलेलो आहोत. तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. सरकार है, कैसी सरकार है, कैसी सरकार है, लोगों के पास पेट्रोल 40 ही नहीं पा रहे. कैसी सरकार है, 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 कैसी सरकार है. गरीबों की दुश्मन अडानी की यार है. कैसी सरकार है, 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 कैसी सरकार है. इतनी सारी गलतियों का कौन जिम्मेदार है? कैसी सरकार है, 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 कैसी सरकार है. पेपर लीक 80 के भी पार है. कैसी सरकार है, कैसी सरकार है. नहीं चलेगी, नहीं चलेगी. इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. करता है. अरे ये जल की बात
अरे